बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. कसबा बीडमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती, सापडला सोन्याचा बेडा. कोल्हापूरच्या शिलाहार राजवंशाची उपराजधानी आणि लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कसबा बीड गावात सोन्याचा पाऊस पडतो ही आख्यायिका गेल्या अनेक शतकांपासून प्रचलित आहे. दरवर्षी मृग नक्षत्रात सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. याबाबत करवीर महात्म्य ग्रंथातही याचा उल्लेख आढळतो. कसबा बीडच्या ग्रामस्थांना सतत याचा प्रत्यय येत असतो. स्थानिक भाषेत या सुवर्ण मुद्रांना बेडा असे संबोधले जाते. कसबा बीड गावच्या ग्रामस्थ अक्काताई आनंदा जाधव यांना असाच एक बेडा सापडला आहे. त्यांच्यात जाधव मळ्यातील शेतात निशिगंधाची भांगलन करत असताना त्यांना हा बेडा सापडला. हा बेडा यादवकालीन असून तो 1.7 सेंटीमीटर लांबीचा आहे आणि 3.75 ग्रॅम वजनाचा. याबाबतची अधिक माहिती देताना अक्काताई जाधव म्हणाल्या, आणि भांगलताने तिथं शेतामध्ये निशिगंधात बेडा गावला. महादेवाचा प्रसाद असून श्रावण महिन्यात सापडला, त्याचा मला आनंद झाला. हा देवाऱ्यावर आम्ही बेडा पुजाई ठेवणार आहे. मागील काही वर्षात कसबा बीड गावात सोने सापडण्याचा प्रकार बऱ्याच वेळा घडला आहे. या वर्षातील ही तिसरी घटना आहे. मृग नक्षत्राची सुरुवात होताच सोने सापडल्याने पुन्हा एकदा सोन्याचा पाऊस पडत असल्याची चर्चा कसबा बीड परिसरात होत आहे. लहानशा तुकड्यावर इतके बारीक अंकन करण्याचे कसब पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहतं, असे सांगताना शिवाजीराव लोंढे म्हणाले, कसबा बीड हे गाव भोजराजाची उपराजधानी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी भोजराजांचा लष्करी तळ होता आणि या गावाला सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे. तसं पाहिलं तर तशी प्रचिती वारंवार या ठिकाणी येते. मृग नक्षत्राचा पाऊस पडला की या ठिकाणच्या गावकऱ्यांना, ग्रामस्थांना शेतामध्ये या ठिकाणी बेडे सापडतात, चांदीची नाणी सापडतात. अशा पद्धतीनं पाषाणी विरगळ सापडतात. त्याचबरोबर पाषाणी वेगवेगळ्या मूर्त्या सापडतात शेतामध्ये. अशा अनेक या ठिकाणी जिवंत उदाहरणे या ठिकाणी आढळून येतात. बीड गाव ऐतिहासिक असून या गावाला एक ऐतिहासिक गतवैभव लाभलेला आहे. गावात सापडणारे असे हे बेडे प्राचीन कसबा बीडच्या गतवैभवाची जणू साक्ष देत आहेत. आजही कसबा बीडमध्ये अशा बेड्यांना दैवी आशीर्वादाच्या स्वरूपात पूजले जाते, असे सांगताना जयश्री जाधव म्हणाल्या, मला शेतामध्ये भांगलताना हा बेडा सापडला. तो सापडल्यावर मला खूप आनंद झाला. काही जणांना सांगितलं की ते सोनं नाही आहे, पितळ आहे. मी तिने ठेवून दिलं आणि माझ्या श्रावण महिना आहे, माझ्या लक्षात आलं की ते परत जाऊन दाखवावं. तिथे समजले की सोनं आहे असं समजले. मला खूप आनंद आहे. अनेक गावकऱ्यांचा गावभागात अशा प्रकारच्या सुवर्णमुद्रा, सुवर्णालंकार यापूर्वी सापडलेले आहेत आणि अजूनही सापडतात, असे सांगताना करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, या ठिकाणी सर्वच सोन्याच्या नगरीमध्ये, सोन्याच्या गावामध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतोय. बरेच वर्ष झाले एक आख्यायिका आहे की बीड गावामध्ये सोन्याचा पाऊस पडतो. ते अजूनही खरं आहे. आणि ज्यावेळी पहिला पाऊस पडतो त्यावेळी या ठिकाणी मृग नक्षत्रावेळी सोन्याचा पाऊस पडतो आणि आमच्या जी माणसं शेतामध्ये काम करत असतात त्यावेळी बऱ्याच प्रत्येक घरोघरी या ठिकाणी सुवर्णमुद्रा या ठिकाणी सापडलेल्या आपल्याला पाहायला मिळेल. की कुणीही खंडन आजपर्यंत करू शकलेलं नाही की बीड गावाची जी सोन्याची आख्यायिका चॅलेंजिंग म्हणजे असं मी कायम बोलत असतो. या ठिकाणी याचं खंडन की सोन्याचा पाऊस पडणे याचं खंडन कुणी करू शकलेलं नाही.
कसबा बीड हे गाव भोज राज्याची राजधानी म्हणून ओळखली जाते. त्या काळचे ऐतिहासिक ठेवे जतन, संवर्धन आणि संशोधन करण्याचे कार्य यंग ब्रिगेड संघटना करत आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी करवीर तालुका प्रतिनिधी विश्वनाथ मोरे.